श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. आता मी जवळ-जवळ 3 दिवस कालच आले पुण्यातच? मुंबईवरून. अरे! तर हो. आय वॉज इन बदलापूर फॉर 3 डेज. अरे! तर तिथं हां, ते मग तर पळस कळवलं पण नाही. हो. ताई जरा पुढच्या वेळी सांगते. तर अशा वेळी ताई मी हां. स्वामींचं आमच्या इथं पळसदरीला पण मठ आहे हां, हां, आणि हां. अवसरे नावाचा गाव आहे तिथं, माहिती आहे मला. याच्याजवळ. तर माहिती आहे. तिथं एक मठ आहे, हां. नेरळजवळ. हां, हां. तर तिथं डॉक्टर चिटणीस म्हणून आहेत. हां, ते हां, हां. वारले आता. तर त्या मठाला भेट दिली. तर ते अच्छा. पुढच्या वेळी 1-2 दिवसांनी त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याच्या संदर्भात नवीन माहिती मी सांगेन ताई. बरं, बरं, तर बरं. आजचा जो हा सर्व सेवेकरांना माझा नमस्कार आणि सर्वात पहिल्यांदा मी हां. सांगितलं, की स्वामी जसा तुमचा भाव तसा देव. अगदी मग तुम्ही बरोबर. त्या भावाशी स्वामींशी बोलता किंवा सांगता वगैरे ना, हां, त्या हां. भावात स्वामी तुम्हाला उत्तर देतात आणि ते अगदी. असं उत्तर देतात, की आपल्या ध्यानी-मनी नसतं. हो, हो, तर हो. ताई याची प्रचिती मला कधी आली 25 डिसेंबर हा नाताळ आहे. हां, हां, हां. तर त्या नाताळच्या दरम्यान आम्ही सगळेजण ठरवलेलं, की सुट्टी असते ना, कुठेतरी जायचं कारण सारखं हां. काम करून कंटाळा आलेला. अगदी बरोबर आहे. हो. मग मी ठरवलं, की चला मस्तपैकी आता आपण दरवेळी सावंतवाडीला जातो हां, हां. आणि सावंतवाडी जवळच आहे कोकणामध्ये. हां, तर हां. तिथं जाऊया. मग मी सकाळी माझ्या पतींना म्हटलं, "चला आपण जाऊया." हं, हं. आणि दरवेळी माझं कसं आहे नाताळच्या वेळी चर्चमध्ये जाऊन एकतर कसं आहे मी सेलिब्रेशन सगळ्या गोष्टी, सगळ्या धर्माचं हं. सेलिब्रेशन करते मी. हो, तर बरोबर. हां. त्याच्यामध्ये मी चर्चमध्ये जाऊन त्यांचं ते सेलिब्रेशन हो. वगैरे बघते मी आणि मस्तपैकी केक असतो का नाही पेस्ट्री-बिस्ट्री हां, हां, ते हां, हां. एन्जॉय करते वगैरे म्हणजे एक मला तिथं काय हो, हो, पॉझिटिव्ह हो. वाइब्स मिळतात. हां, हां, हां. जरी मी तिकडं गेले सगळीकडं, तरी नाव मी स्वामींचंच घेत असते सोडा. हां, हां, हां. त्यामध्ये मला काय फरक पडत नाही जागा कुठेही बदलली काय. बरोबर, बरोबर. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. असं करून आम्ही सकाळी निघालो ताई. हं, हं. आणि तिथं मी आता माझ्या मनामध्ये एक गोष्ट होती, की मला आता यावेळी तिथली देवळं वगैरे सगळं करायचंय मला हां, हां. सावंतवाडीची. हां. तर मग मी सकाळी निघाले. जाता-जाता आंबोली धबधबा आहे, तो हां, हां, एन्जॉय हां. केला हां, आणि हां. गेले. तर हां. साधारण 12-12:30 वाजता हं. तिथे एक तुम्हाला माहीत आहे, की सावंतवाडीला हे हां. आहे राजाचा मोठा महाल आहे हां, हां, आणि हां. त्याच्यामध्ये एक्झिबिशन आहे. ते मी ब ब बघितलं वगैरे. तर हां. आता मी साधारण 2 नंतर मी विचार केला, की हं. आपण देवळं बघायला सुरुवात करूया म्हणून. हं, 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 हं. तर मग दरवेळी तिथं कुणाला विचारायचं वगैरे, तर मी Googleमध्ये बघितलं. तर हां. असं तुम्हाला माहीत आहे, की थोडं उंचावर एक हं. हनुमानाचं मंदिर आहे. स्वयंभू हनुमान मंदिर म्हणतात ओह! आणि तिथून एक झरा वाहतोय. हं, हं, हं. आणि मग ते मी विचार केला, की आणि तिथून सगळं तुमचं सावंतवाडी दिसतं. तसं अच्छा. पाहायला गेलं तर सावंतवाडी खूप छान गाव आहे हां, आणि हां. पूर्वीपासूनचा त्याला इतिहास आहे. अच्छा. हां, हां, आणि हां. हां, तर मग मी विचार केला. मग आम्हाला काही कळलं नाही. आम्ही एका साइडने आता उंचावर आहे ते जवळ-जवळ 1-2 किलोमीटर उंच असं आहे. हां, हां. मग तिथं बघितलं तर एका साइडनं हं. रस्ता बंद होता. मग हं. आम्ही दुसऱ्या साइडनं गेलो हं, आणि हं. मग तिथं आतमध्ये गेलो वरती बघितलं इतकं छान आजूबाजूला काही नव्हतं. हां, हां. असं ग्रीनरी वगैरे सगळी होती हां, आणि हां, हां. साधारण एक 15-20 मिनिटांनी ते मंदिर आलं. हां. तर तिथं छोटंसंच असं मंदिर होतं. हां, पण हां. ती जी मूर्ती होती हां. ती स्वयंभू होती याची ओह! हनुमानाची आणि हं. ज्यावेळी मी मैत्रिणी म्हणजे माझी एक मैत्रीण अर्चिता म्हणून आहे. हां, तिची आई हां. सावंतवाडीची आहे. तर मग अच्छा. तिला मी सांगितलं, की ती कोकणातली कणकवलीची आहे, की हां, हां. असं-असं मी वरती मंदिरावर गेलेलं. तर तिनं सांगितलं, की हं. तिची आई हं. लहान असताना त्या मंदिरामध्ये ते हं. दररोज फिरायला जायचं असं ते गडी चढून. हां, 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 असं हां. त्यांनी सांगितलं मला. हां, हां. आणि इतके छान ते मंदिर होतं ताई. हो. आणि ते मंदिर हे तिथं आणि कसं होतं जरा तुम्हाला माहित आहे, की कोकणामध्ये
असे निसर्ग नियमित खूप झरे असतात हो, आणि ती हो, वाहतात हो, आणि हो. इतकं छान पाणी असतं, गोड पाणी असतं. मग हां, तिथं आम्ही गोड पाणी पिलो ते झऱ्याचं आणि हां. गार इतका छान होता तो. मग तिथे हां. एक 15-20 मिनिटं बसलो आम्ही आणि तिथं आजूबाजूला सावंतवाडी दिसत हं. होती. मग हां, ते फोटोग्राफ्स वगैरे घेतले आम्ही. मग हां. आता खाली आम्ही यायला लागलो. साधारण 4 4:30चा सुमार असेल. हां, तर हां. येताना तिथं ना साधारण खाली आल्यावर सिटीमध्ये हां. आम्हाला एक Googleमध्ये एक असं हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर पाहायला मिळालं. मग मी लगेच इमेजेसवरून हां. ते मंदिर पाहिलं. अच्छा. हां, हां. तर ते मंदिर 3 मजली होतं हां, हां. आणि ते 3 मजली असं होतं, की ते ॲक्चुअली होतं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. अच्छा. आणि हां. आजूबाजूला त्याच्या सगळ्या राम, लक्ष्मण, सीता, परत नारायण, लक्ष्मी, अरे बापरे! विष्णू हां. सगळ्या संतांची चित्र कोरलेली होती. ओह! पेंटिंग केलेली होती. हां, प्लस हां. त्या मंदिराच्या बाजूनं सगळ्या देवतांची चित्र होती. लक्ष्मी, नारायण आणि जोडीनं होते. हो. राधा, कृष्ण वगैरे. अरे ते वाह! बघितल्यावर मी म्हटलं मी हालनच आणि हं. मी इकडे असं हे मंदिर मी बघायला लागले. हां. संत गोरा कुंभार वगैरे काही हां, इतकी हां. छान मंदिर आणि मी तुम्हाला सांगू, हां. काही-काही वेळा स्वामी आपल्याला प्रचिती देतात ना सेवेकरांना ऐका. हो, तर हो. तिथं बाहेरच्या साईडला हां. स्वामी समर्थांचं मोठं पेंटिंग होतं ताई. वाह! आणि ते पेंटिंग नंतर मला सांगितलं तर ते साधारण 14 ते 20 फूट एवढं मोठं होतं ताई. बापरे! आणि त्याचा फोटोग्राफ्स पण मी काढलेले आहेत आणि ते हं. खाली लिहिलेलं होतं, हां. की मालवणकर म्हणून. हो का? तर मग हां, मालवणकर. तर मी हं. त्यांना ते पुजाऱ्यांना विचारलं, "हे मालवणकर कोण आहे?" तर हे हं. मोठे चित्रकार होऊन गेले ओह! आणि त्यांनी ते स्वामी समर्थांचं जे पेंटिंग आहे, हां, हां. ते त्यांनी त्या देवळामध्ये केले. ते साधारण 4-5 वर्षापूर्वी काढलेलं होतं. तर ओह! ते हं. काय तर त्यांनी पुजाऱ्यांनी असं मला सांगितलं, की हं. काही केल्या हं. त्यांनी सगळं देवळाचे चित्र काढलेली होती. पण अच्छा. ज्यावेळी स्वामींचं पूर्ण चित्र काढायला घेतलं, कितीही ते प्रयत्न केले तरी स्वामींची चित्र पूर्णच होत नव्हते. अगं बाई! हां. असं त्यांनी सांगितलं. मग हां. ते त्यांनी पूजा मग ते त्यांनी हे केले. हं. तर त्यांनी काय सांगितलं माहिती म्हणजे हं. जे भाव पाहिजे होता त्या चित्रामध्ये हां, हां, हां. तो येत नव्हता. ते अच्छा, प्रयत्न करत अच्छा. होते. हां, मग हां, हां. ते त्यांनी केल्यावर मग त्यांनी ते स्वामींना म्हणजे त्यांनी सांगितलं, की स्वामीजी मला शरण गेले त्यांना, की अच्छा, तुमचं अच्छा. पेंटिंग मला येत नाही म्हणजे पूर्ण होत नाही. मी काय करावं? मी कुठं कमी पडतोय म्हणून. अच्छा, अच्छा. हां, हां, मग ते हां. स्वतः झोपले असताना त्यांना स्वप्नामध्ये गेले स्वामी हां. आणि त्यांना सांगितलं, की "तू माझं नामस्मरण करून ते चित्र पूर्ण कर" म्हणून. ओह! आणि ताई त्यांनी नामस्मरण करून ते चित्र पूर्ण केलं हां. आणि लगेच ते 2 दिवसामध्ये ते चित्र पूर्ण झालं ताई. अरे वाह! हां, तर मी ते तुम्हाला ते मारुतीचे फोटोग्राफ्स पाठवते आणि हां. त्या चित्राचे म्हणजे ते मी जे हे याच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये गेलेले ना, हां, हां, हां. त्याचे पण फोटोग्राफ्स पाठवते. हो, पाठवते. आणि स्वामींचं पण फोटो तो जवळ-जवळ 12 ते 20 फूट उंच आहे. बापरे! आणि असं एका साइडला संबंध म्हणजे हं. कॅनव्हासवर हां. फोटो काढणं वेगळं आणि आपल्या देवळाच्या भिंतीवर काढणं वेगळं ना. वेगळं. अगदी, अगदी आणि खरं. तरी कसं आहे कॅनव्हासवर आपण स्वामी तुम्ही एक्सप्रेस करू शकता. असं मोठ्या हो. इथं हे करतो तर तुम्ही एक्सप्रेस त्यामध्ये बघा तुम्ही, की हं. स्वामींची जी हे आहे चेहरा हसरा आलाय ताई. हो. मला खूप पाठवा छान ताई आला. ते. हो आणि आणि ताई तुम्हाला सांगू इच्छिते सेवेकरांना, मी हां. तुम्हाला जे सरप्राईज म्हणत होते ना, हां, हां, ते हां. हे सरप्राईज आहे, की अच्छा. माझं काय ध्यानी-मनी नव्हतं हां. आणि स्वामींनी मला त्यांचा मोठा फोटो छानपैकी दिला बघा.
मला म्हणजे हे पटकन कळतं. माझं ते फोटो आहे. काही काही वेळा स्वामी खूप छान असं सरप्राईज आपल्याला देतात. देत असतात. खरंय, आणि खरंय. त्यावेळी मग त्यावेळी झाल्यावर मला नंतर काय माझी इच्छा झालेली नाही, की बाबा हं. चर्चमध्ये जायची. ते स्वामींनीच मी इतकं सुंदर मला त्यांनी प्रेझेंट दिलं म्हटलं ख्रिसमसच्या वेळी. हां, हां. थँक यू. मेरी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस टू ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि स्वामींचं मी मनापासून आभार मानले, की स्वामी तुम्ही मला दर्शन दिलं या स्वरूपामध्ये. किती सुंदर. आणि ताई येताना ना हं. सावंतवाडीला मी मस्तपैकी केक खरेदी केला. अरे 3 याचा हां, म्हणजे आणि ते येताना मी ड्रायव्हर आणि माझे पती हं. तिघांनी मिळून तो केक खात आम्ही छानपैकी आलो ताई. अरे वाह! ही आता घडलेली आहे. कधी 25 डिसेंबर 2025 ला. अच्छा. हां, हां. म्हणजे नाताळचं मला प्रेझेंट स्वामींनी असं सरप्राईज दिलं ताई. अरे बरं वाह! सेवेकऱ्यांना मी सांगू इच्छिते, की हं, आता ऑलरेडी 2 ते प्रोग्राम्स घातलेले होते. तर हं, एका तर खूपच म्हणजे मला माझ्या डोळ्यातनं घळा-घळा पाणी आलं. त्या हं. बिचारीचा इतका दोष नव्हता. हां, तरी हां. सुद्धा त्या नवऱ्यानं किती टॉर्चर केलं तिला. बाई मी सुन्न झालीये ताई. मी सुन्न आहे एकदम. तर मी त्या सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते, की स्वामी तुम्हाला देतील. हं. पण तुम्हाला या स्वतःच्या शरीर टॉर्चर करून तुम्ही जर स्वतःच्या शरीराचा हां. रिस्पेक्ट करत असेल तर एक मनाशी ठरवलं, की आता इथून पुढे मी स्वामींची आहे, स्वामी माझे आहेत. या हो. देहाचा नेहमी रिस्पेक्टच झाला पाहिजे आणि अगदी बरोबर. दुनिया इकडची तिकडं होता कामा नये. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट इतकं ही जी त्या आहे मुलीने काय करायला पाहिजे, पटकन काही जरी हे करून, हो. आता आई-वडील साथ देत नाही, भाऊ वगैरे देत नाही, नाही. नाही. आपण स्वतः आहे ना, तुझ्या बाबतीमध्ये तुला सपोर्ट मुलगा आहे ना. मी तेच म्हणते, कम आउट मुलासाठी ती कम आउट फ्रॉम हिरकणी, दॅट. नाही मुलासाठी ती हिरकणी एवढ्या रात्रीचं गड हे उतरून हां, आली हां, हां. आणि हां, ही का नाही असं करत? म्हणजे आणि त्या ठिकाणी टॉर्चर तर आपण कोणी सहन असतं. करून घेतो. नाही, आणि नाही दुसरी स्वतःचं जाऊ द्या ताई, स्वतःचं ठीक आहे. पण त्या हं, हं. बाळासाठी तरी तिने लगेच बाहेर पडायला पाहिजे. हो, त्याच्यावर काय हो. परिणाम होईल? आणि दुसरी ताई मी तुम्हाला सांगते, हं, ज्यावेळी माझ्या बाबतीत असं झालेलं होतं. हां, माझ्यावर 2 हल्ले झालेले होते किंवा हे. मी हां, हां. त्यांना चांगले स्वतः पुढं होऊन त्यांना चांगलं धडा शिकवला आणि त्यांच्या हो. लाथाबुक्क्यानं हे केलं ताई. मी अरे, कधी असल्या नाही बाबतीत झाली बाई खपू नये. तुझ्याकडनं थोडीशी चूक झाली असेल. कितीही मोठी पण चूक झाली शेवटी असेल. मनुष्य आहे ना ताई. मनुष्य आहे. माणूस हं, कुठेतरी प्रेम शोधतो आणि ते हो. तरुण वय आहे तिचं. त्या मूर्ख माणसाला तिची जर जाणीव नसेल, तो बाहेर नाही काहीतरी. अशा बाबतीमधनं कम आउट होणंच चांगलं ताई. हो आणि खरंच तिने निघायला पाहिजे. तो नक्की फालतू माणूस आहे मॅडम, ताई. त्याशिवाय तो इतका वाईट वागू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट सर्व सेवेकऱ्यांना मी सांगू इच्छिते, की हां. स्वतःचा रिस्पेक्ट स्वतः ठेवला पाहिजे. खरं आहे. कुठेही तुम्ही कितीही केलं, कितीही जप हं. केले, जोपर्यंत तुमची आतली शक्ती होत नाही जागृत, हो, हो, हो. त्याशिवाय तुम्हाला आईही तुमचा रिस्पेक्ट करणार नाही, वडील रिस्पेक्ट करणार नाही, नवरा करणार नाही, कोणीही हो. करणार नाही. तुमचा स्वतःचा रिस्पेक्ट तुम्ही स्वतः करायचा. अगदी. कसं आणि म्हणजे. हे मी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हो. सांगते. तर बरोबर आहे. तर त्यामुळं कसं आहे समोरचा मनुष्य येऊन तुमची कीव करणार आणि मग तुम्ही त्याला हां. असं कधी आयुष्य नको स्वाभिमानी आहोत आपण. अगदी. आपली मग कोणी कीव करावी असं कधी नाही, होत नाही नाही आपण. आयुष्यात नाही. खरंय. मग त्यामुळे तुम्ही स्वतः मग ते कसं आहे तुमच्याकडे 2च सेवेकऱ्यांनो, हां. एक स्पष्ट मी सांगितलेलं आहे, की हं, तुम्ही तुमच्या समोर ज्यावेळी 2च मार्ग उठतात. एक तर हं. तुम्ही स्वामीभावनानं आयुष्य जगायचं हां. किंवा तुम्ही आहेत त्या परिस्थितीमध्ये बरं आहे तसंच अपमान किंवा हे झेलत बसायचं. हो, हे हो. 2च परिस्थिती स्वामींची तुम्ही कितीही नाव घेतलं, नाही आणि एवढा जोपर्यंत तुमची सासूचा आतली सपोर्ट सुद्धा. स्वाभिमानाची ज्योत पेटत नाही, नाही आणि सासूचा तोपर्यंत त्याचा काय सपोर्ट. उपयोग आहे?
माझं काय म्हणणं, सासूचा सपोर्ट आहे, हा हा त्याच्यानंतर सासूला पण घेऊन निघ. ती पण हा बाळाकडे लक्ष दे. हो. हम्म. आणि मग आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी हम्म. तुला पट्ट्यानं मारतो त्यावेळी तू पट्टा धर आणि हा, त्याला दोन तेच उघडव. ना. हम्म. नाहीतर चार समोरचे 100ला फोन कर ना, का नाही हो. पोलीस येणार. मग येस, असं येस. पर आणि हा आणि दुसरी गोष्ट, तू हम्म. स्वतःहून पितेस औषध किंवा काय, का गरज आहे एवढ्या तेच ना. 36 दशलक्ष योनीमधून तुला देवानं जन्म घातलाय. हो, हो. मग समथिंग यू डू पॉझिटिव्ह आउट, मग कम आउट ऑफ दिस वन. खरंय, खरंय. आणि जर तुम्हाला तसं करायचं तर परमेश्वर, ते एक ताई, एक 2 मिनिटं आहे, मी तुम्हाला ती सांगू एक कथा. हो, सांगा, सांगा ना. तर दरवेळी आम्ही मुलांच्या मध्ये सांगतो. हम्म. तर मनुष्य असतो, तर हा, तो दरवेळी देवाला प्रार्थना करत असतो, हा, की हा, देवा मी संकटात हे केलेलं आहे, हा, हा, तर देवा मी संकटात पडलेलो आहे, हा, तर तू मला वाचवायला ये, मला वाचवायला ये म्हणून. हा, हा, आणि हा तर देव म्हणतो ठीक आहे, तर तसं तू म्हणतोयस तर मी वाचवायला येतो तुला म्हणून. हा, हा, तर तर ते काय करायला जातात, तर त्यांच्या गावामध्ये खूप पूर येतो. हा, तर पूर आला येतो आणि सगळी लोक काय करतात, नावेत बसून ते त्यांचं घरदार सोडून वगैरे दुसरीकडं मुक्याच्या ठिकाणी जातात. हा, 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 तर तर हा हा याच्यामध्ये म्हणतो की माझं घर आहे, माझी हम्म. गुरंढोरं आहेत, माझे सर्व सामान आहे. तर हा. पुराचं सामान वाढत असतं. अच्छा. हा, तर पहिल्यांदा काय होतं, एक एक हे येतो, एक पोलीस येतो हा, नाव घेऊन. तर त्याला म्हणतो की चला बाबा, तुम्हाला पुढच्या तीरावर सोडतो मी, हा, तर हा. तुम्हाला हे करतो. तर तो म्हणतो की नको नको, माझी गुरंढोरं आहेत, मी नंतर त्यांची व्यवस्थित हे करतो, मी नंतर येतो म्हणून. अच्छा. हा, हा, हा. पोलीस जातो. मग हम्म. दुसऱ्या वेळेला हा. एक अर्ध्या तासानं दुसरा एक हे असतो, कोळी येतो. अच्छा. हा, तो मासे पकडत असतो. हा, तर कोळी म्हणतो की चला बाबा, मी तुम्हाला पुढच्या तीरावर घेऊन जातो, म्हणजे तुम्ही तुम्ही छानपैकी या पुराच्या पाण्यातनं तुमचं हे होईल, म्हणजे तुम्ही संरक्षण. वाचाल. हा, तो म्हणतो संरक्षण. की नाही नाही, माझी सगळी फॅमिली अख्खी आहे, हा, तिला सोडून मी कसं येऊ. हा, मग तिसऱ्या वेळेला एक हे असतो, काय म्हणतात त्याला, होडी, हा, नावाडी येतो. हा, तो म्हणतो की चला बाबा, आता खूपच पाणी जवळजवळ 1 फूटभर कमी असतं फक्त. हा. आणि तो म्हणतो चल चल बाबा, तुम्हाला मी हे करतो, पुढच्या तीरावर नेऊन सोडतो तुम्हाला, म्हणजे तुमचं आयुष्य वाचेल. हा, हा. तर तो म्हणतो नाही नाही नाही, हे सगळे माझी गुरंढोरे आहेत, माझं हे आहे, घर आहे वगैरे, ते सोडून मी कसं येऊ, हा, हा, माझी माणसं आहेत. हा. आणि मग काय होतं, पाणी इतकं वरती चढायला लागतं आणि हम्म. शेवटी तो डोकं राहतं. तर हम्म. ते आयुष्यभर तो देवाला म्हणाला की हम्म. परमेश्वरा, मी तुला आयुष्यभर पूजलो, हा, पण तू मला वाचवायला नाही आलास, हा, तर मी तुझं कशाला नाव घेऊ. तर हा, परमेश्वर हसला आणि म्हणाला, हे बघ, हा. मी त्या स्वरूपामध्ये नाही, तू विचार कर, मी हम्म. 3 स्वरूपामध्ये तुला वाचवायला आलेलो. हा, पहिल्यांदा मी पोलिसाचं रूप घेऊन आलेलो, हा, दुसऱ्या वेळेला मी गोळ्याचं रूप घेऊन आलेलो, हा, तिसऱ्या वेळेला तू नावाड्याचं रूप घेऊन आलेलो, हा, तिन्ही वेळेला तुझ्यावर मद मोह मत्सर याचं आवरण होतं. हा. तुला त्यातनं सुटायचं नव्हतं. मग बरोबर. त्यामुळे तू तू स्वतः नाहीयेस, तर मी हम्म. तुला कसा वाचू. मग आता तुझ्या नशिबात हेच आहे, मग शेवटी तू मनुष्य मरून गेला ना. बघा. म्हणजे तुम्ही देवपूजा करूनही काय उपयोग नाहीये. नाही, नाही. खरंय अगदी. मग देव आपल्याला संकेत देत असतो सगळं. हं, आता ह्या आपला जो व्हिडिओ आपला झाला तो सकाळी,
हं, त्याच्यातनं किती जणांनी सल्ले दिलेत. त्याच्यातनं पण ती जर सावरली, हं. तरी तिला कोणीही आधार देईल. म्हणजे सगळं होऊ शकतं हो नाही पण ताई. ताई तुम्हाला सांगू हां. एक गोष्ट आहे. आता मलाही इतक्या वर्षामध्ये खूप वेळा प्रसंग वगैरे आले. हं. तर जोपर्यंत आपण स्वतःहून हं. पहिलं पाऊल टाकत नाही तो आपण पहिला पाऊल टाकलं तर 10 पावलं देवाची आपल्याला मिळतात. अगदी, अगदी. खरंय. आणि जर तिनं स्वतःहून पाऊल नाही टाकलं तर मग ही कोणी अशीच काहीच राहणार नाही ना. करू शकणार का? नाही, कोणी नाही, नाही, काहीच नाही, करू शकणार नाही, नाही, नाही. नाही. मग ती तिचं नशीब आपल्या हातात असतं. हो. बाकी ते काय म्हणतात नसतं. ना, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हां, तेच आहे ना. हं. तू आणि तिने तिच्या मुलासाठी तरी स्वतः एकदम खंबीर उभं राहायला पाहिजे. आणि ताई मी एज्युकेशनल व्हिडिओ हां. याच्यापूर्वी मुलाच्या बाबतीत मी हेच केलेलं होतं, हो ना? की बाबा आम्हाला जरी नसेल तरी मी हजारो लोकांना सांगितलंय, की केलेले आहेत. ते आज मला हे करतात ना, फोन करून सांगतात ना, "मॅडम या" म्हणून. मग मग ते ते म्हणजे हा जो आहे स्वतःच्या सेवेकरांनी निर्णय घ्यायचे ना अगदी बरोबर आहे. खरं आहे. आणि तुम्हाला आता स्वतःहून त्याच्यात तर प्रत्येक ताईंनी कमेंट टाकली आणि मी त्या व्हिडिओला असं म्हटलं पण नाही, की प्लीज काहीतरी म्हणजे तुम्ही सुचवा या ताईंसाठी. पण किती भरभरून सगळ्या ताईंनी त्यांना नाही, नाही. मार्गदर्शन केलंय. हं. कसं आहे, शेवटी संकट सगळ्यांचंच असतात हो. हो, हो. पण एखाद्याकडून तुम्ही जर अरे पण ती मार काय एवढी खाताय मोठी चूक केली का तिने? हां. काय आणि फार दुसरी मोठी चूक गोष्ट केली का? तर मूर्ख माणूस तो स्वतःच वाईट आहे. त्यामुळे अहो ते बरेच जण असतात, पुरुषांना कळतं, पण ते त्याच्यातनं पण पत्नीला सावरून घेतात आणि सुखाने संसार करतात. पण याला तो करायचाच नाहीये संसार हिच्याबरोबर. आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे ही पूर्वी जी आहे ना, ती स्वामींचं करत होते. तू का स्वामींना सोडलंस मग? हे बरोबर आहे. दडसव वृत्ती का? खरंय. हां, एक सोडलं दुसरं, दुसरं सोडलं तिसरं, तिसरं सोडलं. असं का? तुम्ही हे बघा एखाद्यावर विश्वास ठेवला तर त्याला 100% द्यायला शिका ना. अगदी, अगदी. खरंय. मग हे स्वामींना काय पाहिजे फक्त तुमचं श्वास आणि नामस्मरण करायला पाहिजे. हो, बाकी काय हो, पाहिजे? हो. तुम्हाला ते देतात, मार्ग सुचवतात. पण तिथपर्यंत जायला तुम्ही थोडंसं वरती चढा ना आलं तुमची पाहिजे पायरी. पुढे. हो. मग त्याशिवाय स्वामी कसं तुम्हाला हे नाही करतील ना? पण म्हणजे ना माझी झोप उडाली ताई. काय करावं तिच्यासाठी नाही काही काय सुचत आपण नाही. काय करू शकत नाही ताई. हं. तिनं जर तिचा आत्मा जर त्याच याच्यामध्ये राहण्याची इच्छा आहे, तर मग आपण काय करू? ताई हां, आपण ना हं, घोड्याला हं. तलावापर्यंत नेऊ शकतो, पण घोड्यानं किती पाणी प्यायचं हे स्वतः तो ठरवतो ताई. हो, हो. प्रत्येकाचंच आहे ते. अगदी हां, बरोबर आहे. तेच आहे. त्यामुळे मग हा जर तिच्यापर्यंत पोहोचला हां. आणि तिनं जर ठरवलं, तर मी म्हणेल इट इस द पूजा फॉर स्वामी समर्थ. हो, आणि हो. तिच्यासाठी आय विल प्रे फॉर स्वामी समर्थ. खरंच मी पण तीच तिला प्रार्थना असतंय. करते, की स्वामी तिला शक्ती द्या हो तिथून निघायची. आपण पॉझिटिव्ह वाइब्स हे करतो आणि सोडू शकतो तिकडे. हां, ठीक मी आहे. तेच म्हणते कंटिन्यू स्वामींना म्हणते, "स्वामी तिला शक्ती द्या, स्वामी तिला शक्ती द्या." हां, तिने पण लवकर या 2 तिनं दिवसात तरी जर निर्णय डोकं घ्यावा. बंद ठेवले असेल, हं. सगळं जर हे केलं असेल, तर आम्ही काय करू शकत नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्यासाठी मी सगळ्या सेवेकरांना मी हा सरप्राईज कसा वाटला सेवेकरांनो तुम्हाला माझं सरप्राईज स्वामींचं ते मला सांगा आणि ताई मी हां, आता लगेच तुम्हाला फोटो ते शेअर पाठवते. करते. हो, तुम्ही हे करून टाका. बरं हो ताई, हां. पुढचे अनुभव शेअर करायला किती वाजता करू? नाही उद्या करा ना, उद्या आहे मी संध्याकाळी फ्री. 9ला? 9ला करा किंवा त्याच्या आधी जमत असेल तर तेव्हा करा. मग 8:45ला? म्हणजे बाकीच्यांना मिळेल ना वेळ? हो, हो, हो. मग 8:40ला करू? हो, चालेल. हं. श्री स्वामी तुम्हाला समर्थ. त्याच्या आधी पण असेल वेळ 8:30ला. दुपारी नाही हं. दुपारी पण मिळत असेल तर नाही, नाही. ताई कसं आहे माझे लेक्चर्स वगैरे असतात. फुल बरं, असतात बरं, लोड ना बरं, बरं, बरं. आणि 31 तारखेला ड्युटी आहे ना, हं, हं. इलेक्शन ड्युटी वगैरे. हो ना, हो ना. मग हो. मग त्यामुळे मग कसं ताई माझं शेड्यूल सकाळी 9 वाजल्यापासून फुल बरं, असतं. बरं, बरोबर. मग त्यामुळे मग मी फोन कॉल्स वगैरे मग तुम्हाला बरं. देते. नाही ताई आता पुढं काही अधेमध्ये येतात ना दुपारी, हां. असेल वेळ तर मी घेऊन टाकते असं. ताई संडेला मी एक छानपैकी मोठा
फॅशन शोचं मला स्वामींनी कशी मदत केली. तर बरं, खूप बरं. आणि सगळ्यांना मी सांगू इच्छिते मागे, की मी कसं आहे, मी संकटाचे कधी व्हिडिओ कारण स्वामींनी मला संकट ठेवलंच नाही ना. मी काय व्हिडिओ तुम्ही शेअर मार्ग करू? काढले त्यातनं. मार्ग हो, काढले. मी काय संकट शेअर सगळ्यांना करू? असतात. संकट राहिलंच नाही ना. बरं आणि सुंदर. उलट संकटाचं माझ्या अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट केलं. हां, आणि खरं. स्वामींनी इतके छान केले एक-एक हे ना हां, सांगू. हां. आणि खरंय. मला कसं आहे, ते हं. म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स मिळाल्या त्यातनं. हो, हो. पाठवते ताई. श्री तर स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी शेअर करते हां.